उन्हाळ्यात त्वचेची काळजी घेण्यासाठी घरगुती सौंदर्य टिप्स. क्रमांक 1. उन्हामुळे चेहरा काळवटला असेल तर एका वाटीत थोडं कच्चं दूध घ्या आणि त्यात अर्धा लिंबाचा रस पिळा. कापसाने हे मिश्रण चेहऱ्याला लावल्यास काळेपणा निघून जातो. क्रमांक 2. चेहरा फ्रेश आणि टवटवीत दिसावा असं वाटत असेल तर काकडीचा रस काढून त्यात थोडं गुलाब पाणी मिसळून बाटलीत भरून ठेवा आणि मधूनमधून चेहऱ्यावर स्प्रे मारत राहा. क्रमांक 3. उन्हाळ्यात घामोळ्या किंवा बारीक पुटकुळ्या येऊ नये असं वाटत असेल तर अंघोळीच्या गरम पाण्यात कडुलिंबाची 10-12 पाने टाका. यामुळे अंगाला खाज येत नाही आणि त्वचा स्वच्छ राहते. क्रमांक 4. जर घामोळ्या आल्याच असतील तर बाजारातील पावडर लावण्यापेक्षा चंदन पावडर आणि गुलाब पाणी एकत्र करून त्याचा लेप लावा. यामुळे शरीरातील उष्णता शेणली जाऊन थंडावा मिळतो. क्रमांक 5. उन्हाने चेहरा खूप रापला असेल तर एक टॉमॅटो मधून कापून त्याचा गर चेहऱ्यावर 10-15 मिनिटे चोळा. टॉमॅटो नैसर्गिक ब्लीचसारखं काम करतो आणि चेहरा उजळतो. क्रमांक 6. चेहऱ्यावरील पिगमेंटेशन म्हणजे डाग कमी करण्यासाठी बटाट्याचा किस करून त्याचा रस रोज रात्री झोपण्यापूर्वी डागांवर लावा. बटाट्यातील नॅचरल ब्लीचिंग डाग फिकट करते. क्रमांक 7. हात-पायाची डेड स्किन काढण्यासाठी अर्धे कापलेले लिंबू साखरेत बुडवून कोपर आणि गुडघ्यांवर चोळा. यामुळे काळी पडलेली त्वचा निघून भाग स्वच्छ होतो. क्रमांक 8. त्वचेला आतून ओलावा मिळावा असं वाटत असेल तर दिवसातून भरपूर पाणी प्या आणि जेवणात कलिंगड किंवा काकडीचा जास्तीत जास्त वापर करा. म्हणजे चेहरा सुकल्यासारखा वाटणार नाही. क्रमांक 9. सणासुदीला किंवा कार्यक्रमाला जाताना चेहऱ्यावर ग्लो हवा असेल तर बेसन, चिमूटभर हळद आणि थोडं दही एकत्र करून त्याचा पॅक लावा. यामुळे चेहऱ्याची घाण निघून चेहरा चमकतो. क्रमांक 10. घामोळ्यांमुळे आग होत असेल तर ताजी कोरफड कापून त्याचा गर घामोळ्यांवर लावा. यामुळे जळजळ लगेच थांबते आणि त्वचा मऊ होते. क्रमांक 11. तुमचा चेहरा तेलकट असेल आणि सारखा चिकट होत असेल तर मुलतानी मातीचा लेप आठवड्यातून 2दा लावा. यामुळे चेहऱ्यावरचे जास्तीत जास्त तेल निघून जातं आणि पिंपल्स येत नाही. क्रमांक 12. चेहऱ्यावरची घाण आणि हातापायाचे कोपरे काळे पडले असतील तर साखर आणि लिंबाचा रस एकत्र करून हलक्या हाताने चेहऱ्यावर चोळा. यामुळे जुनी त्वचा निघून नवीन त्वचा येते. क्रमांक 13. बाहेर उन्हातून आल्यावर चेहऱ्याची आग होत असेल तर रुमालात बर्फाचा तुकडा घ्या आणि त्याने चेहऱ्यावर हळूवार शेक द्या. यामुळे चेहऱ्याला लगेच आराम मिळतो. क्रमांक 14. चेहऱ्यावरची डेड स्किन काढण्यासाठी पिकलेल्या पपईचा गर चांगला मॅश करून चेहऱ्यावर अर्धा पाऊण तास लावून ठेवा. यामुळे त्वचा एकदम मऊ आणि टवटवीत होते.
क्रमांक 15. उन्हामुळे चेहऱ्यावर बारीक फोड येऊ नये असं वाटत असेल तर दिवसातून किमान 3 ते 4 वेळा चेहऱ्यावर थंड पाण्याचे हबके मारा. यामुळे घाम आणि धूळ साचत नाही. क्रमांक 16. तुमची त्वचा खूप कोरडी असेल तर अर्धे केळे कुस्करून त्यात थोडं मध मिसळा आणि चेहऱ्याला लावा. यामुळे उन्हाळ्यातही तुमची त्वचा मऊ आणि टवटवीत राहील. क्रमांक 17. घामोळ्यामुळे सारखी खाज येत असेल तर मुलतानी मातीत थोडा कापूर बारीक करून टाका आणि त्याचा लेप लावा. कापराच्या थंडाव्यामुळे खाज 1 मिनिटात थांबते. क्रमांक 18. चेहऱ्याचा रंग आणि पोत सुधारावं असं वाटत असेल तर रोज रात्री झोपण्यापूर्वी बदाम तेलाचे किंवा खोबरेल तेलाचे 2 थेंब हातावर घेऊन चेहऱ्यावर हलकी मालिश करा. क्रमांक 19. चेहरा खूपच निस्तेज वाटत असेल तर एका वाटीत थोडासा लिंबाचा रस आणि मध एकत्र करा आणि चेहऱ्याला लावा. 10 मिनिटात चेहरा धुवा. उन्हामुळे गेलेली चेहऱ्यावरची चमक लगेच परत येते. क्रमांक 20. उन्हाळ्यात त्वचेला गारवा हवा असेल तर पुदिन्याची पाने वाटून त्याचा रस चेहऱ्याला लावा. यामुळे त्वचेची छिद्रे मोकळी होतात आणि खूप फ्रेश वाटतं. सर्व टिप्स आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.